नुकताच नवरात्रोत्सव पार पडला, पण जशी नवरात्र संपली तशी आता सर्वांना ओढ लागली आहे ती दिवाळीची। आता दिवाळी म्हटल्यावर फराळ आला, पणत्या आल्या, उठणं आलं आणि त्याचबरोबर आवर्जून येणारी गोष्ट म्हणजे मोती साबण। आज दिवाळी आणि मोती साबण हे जणू समीकरणच आहे। उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली असं म्हणत दिवाळीच्या मंगल पर्वाला जोडलेला अविभाज्य असा हा ब्रँड। त्याची कथा देखील तितकीच रंजक आहे। पण काय आहे ती स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभते कणा रांगोळी, फुलवाती अंगणात सोन सकाळी, आली दिवाळी आली दिवाळी। आपल्या लहानग्यांचा आवडता सण म्हटलं की पहिलं नाव तोंडावर येतं ते म्हणजे दिवाळी। हीच दिवाळी आणि मोती साबण हे एक समीकरणच आहे। काही वर्षांपूर्वी आलेल्या अलाम काकांच्या जाहिरातीमुळे मोती साबणाबद्दल लोकांच्या मनात परत एक सॉफ्ट कॉर्नर तयार झालाय। दिवाळी आहे आणि नरक चतुर्दशीचे अभ्यंग स्नान करताना मोती साबण नाही असं फार कमी मराठी घरात होत असावं। गोलाकार असा हा साबण सगळ्यांसाठीच फार खास आहे। 70च्या दशकात टॉमको अर्थात टाटा ऑइल मिल्सने मोती साबणाची निर्मिती केली। हा साबण अनेक अर्थाने वेगळा होता। गुलाब, चंदन इत्यादी फ्लेवर्स मध्ये उपलब्ध असलेल्या या साबणाने सुरुवातीपासूनच शाही ताट दाखवला। या साबणाने सतत स्वतःला उच्च आवडीनिवडीशी आणि मोती या संकल्पनेशी जोडून ठेवलं। चौकोनी वड्यांच्या आकारात येणाऱ्या साबणांच्या काळात मोती आकाराने मोठा आणि गोल होता। मोती या नावाला साजेसा आकार त्याला जाणीवपूर्वक देण्यात आला होता। त्याची 25 रुपये किंमत त्या काळच्या तुलनेत अधिक होती। 80च्या दशकातील मोती साबणाच्या प्रिंटेड जाहिरातीत समुद्रकिनारी भल्या मोठ्या शिंपल्यात ठेवलेला मोती साबण कित्येकांना आठवत असेल। एकूण हा साबण बऱ्यापैकी लोकप्रिय होता। मात्र 1993 साली टोमको कंपनी हिंदुस्तान लिव्हर कंपनीत समाविष्ट झाली आणि हिंदुस्तान लिव्हरने हा साबण विशिष्ट प्रसंगी वापरायलाच हवा अशा मंगल उत्सवी पवित्र संकल्पनेशी जोडला। पुढे दिवाळी आणि मोती हे नातं 90s दृढ झालं, पण मधल्या काळात साबणावर फारसं लक्ष दिलं गेलं नाही आणि 2013 मध्ये ती जाहिरात आली। टिपिकल चाळीचं वातावरण, तिन्ही पिढ्यांच्या जाहिरातीत केलेला वापर आणि मुख्य म्हणजे उठा उठा दिवाळी आली ही पंचलाईन, या सगळ्या गोष्टी ग्राहकांना मोती साबण ही आपली जणू एक परंपरा आहे असं दाखवण्यासाठी वापरण्यात आल्या आणि तशी वातावरण निर्मिती याद्वारे करण्यात आली। याच काळात सोशल मीडियाचा प्रभाव वाढला होता, त्यामुळे वर्षभर कुठेही न दिसणारा हा मोती साबण दिवाळीत मात्र तेजीत आला। एखादं उत्पादन जाहिरातीमुळे पुन्हा कसं चर्चेत येऊ शकतं याची मोती साबण हे एक उत्तम उदाहरण आहे। खरं तर मोती साबणाहून चंदनाचा साबण म्हणून दर्जा, सुगंध या दृष्टीने म्हैसूर सँडल सोपचं स्थान अधिक वरचं आहे। सन 1916 मध्ये म्हैसूरचे महाराज कृष्णराज वोडियार चौथे यांनी दिवाण विश्वेश्वरय्या यांच्या मदतीने म्हैसूर सँडलवूड ऑइल फॅक्टरी सुरू केली। पहिल्या महायुद्धामुळे परदेशी निर्यात होणारा चंदनाचा ओघ कमी झाला होता आणि इतक्या चंदनाचं काय करायचं या प्रश्नाचं उत्तर त्यांनी या चंदन फॅक्टरीतून शोधलं। एका परदेशी हितचिंतकाने चंदनी साबण त्यांना भेट दिला, त्यातून म्हैसूर सँडल सोपची कल्पना विकसित झाली। खरं तर मोती साबणाहून चंदनाचा साबण म्हणून दर्जा आणि सुगंध या दृष्टीने म्हैसूर सँडल सोपचं स्थान अधिक वरचं आहे। वास्तविक अस्सल चंदन तेलापासून बनवणारा हा जगातील एकमेव साबण आहे, पण त्याचा वापर दक्षिण भारतापुरता मर्यादित राहिला आणि त्याही पेक्षा 40च्या आतल्या कस्टमरला आकर्षित करण्याचे प्रयत्न म्हैसूर सँडल सोपकडून कमी पडले। म्हणूनच उत्तम दर्जा असूनही मोती साबणाप्रमाणे हवा निर्माण करण्यात म्हैसूर सँडलला यश मिळाले नाही। मोती साबण मात्र वेगाने वर आला। थोडक्यात म्हैसूर सँडलचं अपयश मोतीच्या पथ्यावरच पडलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही। पण हे कितीही खरं असलं तरी ही मोती साबणाची आठवण ही दिवाळीतच का येते हा प्रश्न पडणं साहजिक आहे। तर अभ्यंग स्नान हे उठण्याशिवाय केलं जात नाही। उठणं ही एक सुवासिक आयुर्वेदिक पावडर आहे। आता अभ्यंग स्नान करताना आधी उठणं लावलं जातं हे तर आपल्याला माहीतच आहे। हीच गोष्ट लक्षात घेऊन आणि 90च्या दशकात बाजारात आलेल्या विविध साबणांसमोर मोतीला तग धरण्यासाठी म्हणून या कंपनीने उठण्याचा फ्लेवर असलेला साबण अशी याची जाहिरात केली। त्यामुळे मोती साबण हा खास दिवाळीसाठीच तयार करण्यात आला आहे अशी लोकांची मानसिकता झाली
आज मोती साबणाची क्रेज महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटक आणि मध्य प्रदेशातही आहे। या राज्यांच्या काही भागात अभ्यंग स्नानाला खूप महत्त्व आहे, त्यामुळे या 3 राज्यात मोती साबणाला जास्त मागणी आहे। एक काळ असा होता जेव्हा कितीही हालाकीची परिस्थिती असली तरी कोणतीही व्यक्ती दिवाळीच्या वेळेस मोती साबण विकत घेताना विचार करायची नाही की दिवाळीच्या किराणा यादीत मोती साबण हा नेहमीच असायचा। आज उठणं, सुवासिक द्रव्य या सर्व गोष्टी अभ्यंग स्नानात आपापल्या परीने काम करत असूनही मोती साबणाशिवाय हे स्नान अपूर्ण वाटावं इतपत या ब्रँडने दिवाळीशी घरोबा केलाय। दिवाळी म्हणजे दिवे, दिवाळी म्हणजे फराळ, दिवाळी म्हणजे कंदील, तसंच दिवाळी म्हणजे मोती साबण ही न सुटणारी नाळ आहे। 90च्या दशकातील प्रत्येक जण हा मोती साबणाकडे एक बालपणीची आठवण म्हणून बघतो आणि विकतही घेतो। मोती साबणाला एका वस्तूपेक्षा एक परंपरा म्हणून लोकांनी मान्य केले आणि ही परंपरा अशीच सुरू राहणार यात काही वाद नाही। मग तुम्ही दिवाळीच्या लिस्टमध्ये मोती साबण ऍड केला की नाही? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।